नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 15 मे 2024. बरोबर. आपण हे तुमच्या काकडीच्या प्लॉटवरती आहे. हो. बरं, तुमचं नाव व पत्ता? गोरख मधुकर मौले, राहणार मवाडी, मुक्काम पोस्ट दिंडोरी, मुक्काम तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. बरं, तुम्ही ह्या काकडीच्या प्लॉटला आपली केरन टेक्नॉलॉजी वापरताय. हो, वापरतो. किती वर्षापासून तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरताय? केरन टेक्नॉलॉजी आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून वापरतो. गुलाबाला पण वापरली, त्यानंतर शिमलाला पण वापरली, आता काकडीला पण वापरतो. इकडे पेरूला पण वापरलेली होती. बरोबर. तर आता ह्या वर्षी तुम्ही ह्या काकडीच्या प्लॉटला वापरले, हो. तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? सेटिंग चांगली होती, काकडीची लांबी रुंदी वगैरे सगळं व्यवस्थित होती, जाडी बिडी राहती. मेन म्हणजे सेटिंग चांगली होती, खूप Setting चांगली. जबरदस्त. आता पानाचे या झाडाला जर बघितलं, हो. हे बुडापासून आता हे खाली मल्चिंग, हा. मल्चिंगच्या हिशोबाने जर बघितलं, हो. तर इथून ही सेटिंग स्टार्ट झालेली. हो. इथं बघू शकता, हा वरती चाललोय शेंड्याकडे, हे परत चाललोय वरती शेंड्याकडे, म्हणजे अगदी लास्ट शेवटच्या शेवटच्या पानापर्यंतची सेटिंग झालेली. हो. बरं, हे प्रमाण सगळ्या याच्यात सारखंच आहे ना? सगळीकडे सारखेच आहे. बरं, किती दिवसाचा प्लॉट झाला हा? प्लॉट झाला आज 29 महिन्यात झाला, आणि तिथून पुढे ये आज 15 तारीख आहे, 15 दिवस म्हणजे 30-45 दिवसाचा प्लॉट. 45 दिवसाचा. 45 दिवसामध्ये याचे किती तोडे झाले? याचे 30व्या दिवशी खुडा केला, त्याच्यानंतर तिथून 7 खुडे झाले. बरं, आतापर्यंत किती कॅरेट गेलं? 7 खुड्यामध्ये 450-400च्या आसपास. बरं, 400-450च्या आसपास गेलेत. हो. आणि प्लॉटकडे जर बघितलं तर असं वाटतं की अजून पहिला खुडा पण झालेला नाही. हो, बरोबर. असंच पोझिशन आहे, बरोबर ना? बरं, आज तुम्हाला मी प्लॉट व्हिजिटला आलो, तर मधमाशांचं पण भरपूर प्रमाण दिसतंय. हो. तर तुम्हाला आता तोडताना वाटतच असेल, तर मधमाशांचं प्रमाण आहे. भरपूर. म्हणजे मधमाशा ज्या शेतात आल्या ते नैसर्गिक पद्धतीकडे शेती केली असं त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण मधमाशांचा इथं विषय घेतला. ओके. मग एकंदरीत केरन टेक्नॉलॉजी आता 5 वर्षापासून वापरताय. ह्याही प्लॉटला या वर्षी वापरली. आता एवढ्या टेम्परेचरमध्ये कुठेही झाडावरती कुठलाही ट्रेस नाही, काहीच नाही, सुकवा वगैरे काहीच नाही. शिवाय आपण पॉली हाऊसमध्ये, याच्यामध्ये खूप टेम्परेचर असतं. बरं, मग एकंदरीत केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी? इतर काकडी किंवा केरन म्हणजे शेती उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? केरन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, त्याच्यापासून खूप फायदे आहे. उत्पादन पण वाढतंय. आणि इतर खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला, खर्चाच्या आणि जमीन मेन म्हणजे आपली जमीन चांगली होती. हो. हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. हो. एकंदरीत तुम्ही सर्व समाधानी. ओके, धन्यवाद.